30 जून पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। साताऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा शब्द दिलेला आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मदत देणार असल्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। लाईटीला 87,000 कोटींची फोडणी बसलेली असून सोयाबीनसह सूर्यफूल तेलाच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। सरकार 12 रुपयांनी करणार कांदा खरेदी, केंद्रीय कृषी मंत्री चौहान म्हणाले। नाशिकपासून होणार सुरुवात। खाद्यतेलामध्ये दीर्घकालीन तेजीचे संकेत कायम असून सीबॉट कच्च्या तेलाच्या तेजीमुळे युरोपियन खाद्यतेलांचे दर मजबूत आहे। नीट पुनर्परीक्षा 21 जूनला होणार, पुढील वर्षांपासून ऑनलाईन होणार। उपाय काय असणार आहे? विद्यार्थ्यांच्या भविष्यालाच प्राधान्य दिले जाणार। शिक्षण मंत्री प्रधान, कारवाई मुख्य सूत्रधार 7 आरोपींच्या आवडल्या मुसक्या। मूर्तीच्या पुरामध्ये शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर महामोर्चा, घोषणांनी शहरदन आणले। पीक विमा कर्जमाफीसाठी शेतकरी विविध संघटना उतरल्या रस्त्यावरती, तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। रुपया 96 पार गेलेला असून महागाईचा उडणार डबल बार, केंद्र सरकारची चिंता वाढलेली आहे। कच्च्या तेलाच्या दरामध्ये वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवरती दबाव वाढलेला आहे। शेअर बाजार सुद्धा घसरलेला आहे। देशामध्ये महागाई आणखी भडकण्याची भीती व्यक्त होते। परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सरकारची कर सवलतीची तयारी सुरू आहे। अकोला जिल्ह्यामध्ये सिंचन प्रकल्पांमध्ये केवळ 30% जलसाठा, 29 विहिरींचे अधिग्रहण झाले। तापमान 45.4 अंशावरती, दररोज 15 मिलीमीटर पाण्याची वाफ होते। पाणी टंचाईचे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहे। राज्यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची तयारी असून अकोला जिल्ह्यातील 45,000 शेतकऱ्यांना लाभाची शक्यता वर्तवली जाते। 30 जूनपूर्वी लाभ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 7/12 तपासात चुका आढळल्यास दुरुस्ती करा। पीक कर्ज, विमा व जमिनीच्या अडचणींना टाळा। ऑनलाईन अर्ज सुविधा। एल निनोच्या सावटामध्ये थेंबन थेंब वाचवण्यासाठी कृषी विभागाचा प्लॅन सुरू आहे। जलसंधारण आणि कमी पाण्यातील पीक वाहनांवरती भर दिला जातोय। 78,000 हेक्टरवरती मृत संधारण मोहीम। कृषी पर्यटन ठरू शकते ग्रामीण अर्थकारणाला नवी चालना। 1500 कोटींच्या उलाढालीची शक्यता वर्तवली जाते। काल होता जागतिक कृषी पर्यटन दिन। युद्धजन्य परिस्थितीमुळे खत टंचाईची भीती व्यक्त होत आहे। खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांकडून खताच्या खरेदीला वेग आलेला आहे। चिखलीमध्ये रासायनिक खतांची आगाऊ खरेदी होते। दिवसातून 4 वेळा हवामान केंद्रामध्ये ऊनवारा पावसाची नोंद। कोडिंगच्या माध्यमामधून संपूर्ण डेटा संकलित। वाशिम जिल्ह्यामध्ये एक भुर्जीने गाठला तड। लघु प्रकल्पांची पातळी चिंताजनक असून पाणी टंचाईचे संकट गडद आहे। 77 प्रकल्पांमध्ये केवळ 16% पाणीसाठा शिल्लक आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये 8,922 शेतकऱ्यांनी धरली नैसर्गिक शेतीची कास। 7,243 हेक्टरवरती विषमुक्त उत्पादन। पीएम सूर्यघर योजनेने उजळली घरे। हजारो ग्राहकांचे वीज बिल शून्यावरती आहे। वाढत्या वीज दरांच्या पार्श्वभूमीवरती केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना। खुल्या प्रवर्गातील युवकांसाठी सुवर्ण संधी असून मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण। अमृत संस्थेचा पुढाकार, अधिकृत परवाना मिळणार। मालेगावमध्ये भीषण पाणी टंचाई असून लालफितीमध्ये अडकला प्रस्ताव। 1.5 महिन्यांपूर्वी नगरपंचायतीने पाठवला होता प्रस्ताव। शहरवासियांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। गाळ वाळू काढण्याच्या निर्णयामुळे 70,000 कोटींचा महसूल मिळणार। उजनी धरण मृत साठ्यातील 10 ते 12 TMC पाण्यामध्ये घट झालेली आहे। 50,000 कोटींची वाढू। कमी जास्त व्होल्टेजने शेतीपंप जळालेले असून ऐन उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बसू लागला शॉक। वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आक्रोश मोर्चाचा इशारा देण्यात आला। खरीपाच्या तोंडावरती दरवाढीचा फटका बसत असून युरियाचा तुटवडा भासतोय। शेतकऱ्यांचा संताप व्यक्त होतोय। पेरणीपूर्व तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। कृषी विभागाने दर नियंत्रण व पावती तपासणीवरती लक्ष ठेवण्याची मागणी केली जाते। बागलांमध्ये 73,000 हेक्टरवरती खरीपाच्या लागवडीचा अंदाज व्यक्त होतोय। मका पिकाच्या वर्चस्वाची शक्यता आहे। खत बियाण्यांचे नियोजन पूर्ण, पीक नियोजनावरती भर। महागाईचा भडका उडालेला असून साखर, पेट्रोल प्रत्येकी 3 तर शेंगदाणा 10 रुपयांनी कडाडलेले आहे। डाळी ही तेजीमध्ये आहे। महागाई 6.30% वाढून 9.17%। पेट्रोल 3 रुपये 10 पैशांनी वाढून 107.93 रुपये लिटर। खरीपपूर्व आढावा कर्जमाफ, पण खाते अजून सुद्धा थकीत आहे। शेतकऱ्यांना नवे कर्ज मिळेल तरी कसे? जिल्हाधिकाऱ्यांनी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश।
सेंद्रिय कांद्याने शेतकऱ्यास केले मालामाल. 1.5 एकरामध्ये 25 टनाचे उत्पादन. खरेदीसाठी ग्राहक थेट आखाड्यावरती. 12.35 रुपये दराने कांदा खरेदी करणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी सुद्धा दिली जाणार असे सुद्धा ते यावेळी म्हणाले होते. गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा अनुदान योजनेमध्ये 8 वर्षांमध्ये 273 शेतकऱ्यांना लाभ मिळत असून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास प्रस्ताव द्या. हिंगोली जिल्ह्यातील 6,500 शेतकऱ्यांचा भरोसा हा विषमुक्त शेतीवरती आहे. अभियानाला गती मिळते. सामायिक सातबारा असला तरी सोलर कृषी पंपांनाच मिळणार लाभ. मागेल त्याला सौर कृषी पंप योजना. सामायिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. परतूरमध्ये रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई भासत असून साठेबाजी, लिंकिंग आणि चढ्या दराने विक्रीचा आरोप होतोय. शेतकरी त्रस्त झालेले आहे. अंबड तालुक्यातील प्रकल्प आटलेले असून ग्रामस्थांवरती पाणी कपातीचे संकट आहे. दिलासादायक चित्र कागदावरतीच. तालुक्यामध्ये नळजोडणी 100%, मात्र नळाला पाणीच मिळेना. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा माल संपला आणि बाजार वधारला. सोयाबीनचा दर आता 7,000च्या पार गेलेला आहे. हंगामाच्या प्रारंभाला विकलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे 2,400 रुपयांचा फटका बसतोय. वारे सरकार एका हाताने देणार आणि दुसऱ्या हाताने ओरबडणार. खतदरवाढीमुळे हमीभावाची कोंडी होते. सरकारच्या घोषणेनंतर नांदेड जिल्ह्यातील शेतकरी झाले संतप्त. किनवट तालुक्याचा सिंचन विभाग कागदावरतीच दिसतोय. ओलाचिम कोट्यावधींचा खर्च होऊन सुद्धा 7,000 हेक्टर जमीन तहानलेलीच आहे. तुळजापुरामध्ये यंदा 1.22 लाख हेक्टरवरती खरीपाचा अंदाज व्यक्त होतोय. सोयाबीनकडेच कल वाढलेला असून यंदा लाखाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जाते. कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे सिंचनाला मिळणार बळ. 1.5 कोटी रुपयांचा निधी. कामाला झाली सुरुवात. कुंडी गावाचा प्रश्न निकाली. निम्नपेढी प्रकल्पाच्या मुख्य कालव्यामध्ये कालवली माती. कंत्राटदारांचा कारनामा. जलसंपदा विभाग सुस्त पडलेला आहे. दररोज 50 ते 60 ट्रक कचरा मातीचा भरणा. परिसरामध्ये दुर्गंधी. हर घर जल कुठे पाणी टंचाईची तीव्रता वाढलेली आहे. 75 गावे तहानलेले. 27 बोर 46 विहिरींचे अधिग्रहण. तात्पुरत्या उपाययोजनांवरती भर दिली जाते. खरीपाच्या तोंडावरती ई-पॉजचा ब्रेक. खत विक्रेत्यांमध्ये वाढली धाकधूक. 3 दिवसांपासून सर्व नेटवर्कच्या समस्येमुळे व्यवहार ठप्प झालेला आहे. शेतकरी कृषी केंद्र चालकांमध्ये नाराजी व्यक्त होते. केंद्राची दरवाढ म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा. धानाला 3,500 रुपये दर मिळणार तरी कधी. आधारभूत किमतीमध्ये केवळ 72 रुपयांनी वाढ झालेली आहे. मक्याला प्रति क्विंटल दरामध्ये 10 रुपयांचीच वृद्धी. महागाईचा तडका. लाल मिरचीचा ठसका. तेलंगणा नागपूरमधून मिरचीचीच आवक घटलेली आहे. धानाचे चुकारे रखडलेले असून मका खरेदी सुद्धा ठप्प झालेली आहे. मका खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहेत. एल निनोमुळे पाऊस दगा देणार. जलताराने भूजल पातळी वाढवणार. खड्ड्यांच्या माध्यमामधून साठणार पाणी. शेतकऱ्यांचा प्रतिखड्डा 5,000 रुपयांनी मिळणार अनुदान. अवकाळी पावसाने रब्बीमधील धानाचे केले मातेरे. शेतकरी संकटामध्ये सापडले. पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी केली जाते. लाभार्थ्यांचा जीव मुठीमध्ये असून हप्ते अडकल्याने यावर्षीचा पावसाळा जाणार पाण्यामध्ये. अर्धवट घरांमुळे गरिबांची झोप उडालेली आहे. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांचे कर्ज वितरण थांबवलेले असून कर्जाची परतफेड करणाऱ्या 28,000 शेतकऱ्यांपुढे पेच निर्माण झालेला आहे. प्रोत्साहन अनुदान नाही तर किमान पीक कर्ज तरी द्या. मुदाड तिट्टा येथे फणसाची आवक वाढलेली असून आकारानुसार 100 ते 300 रुपये दर. चांगली मागणी केली जाते. शेतकऱ्यांसाठी बळीराजा योजना महत्त्वपूर्ण ठरणार. यासाठी शेतकऱ्यांनी प्रोत्साहन देणे गरजेचे ठरणार आहे. कांद्याला हमीभाव हवा. टाकळी ढोकरेश्वरला रास्ता रोको. निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे करण्याची मागणी केली जाते. शेतकऱ्यांनी पीक नियोजनामध्ये बदल करावे. चंद्रकांत म्हसे म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवरती कृषी जनजागृती मोहीम राबवली जाणार. खर्च लाखामध्ये उत्पन्न हजारामध्ये. कांदा उत्पादकांची दयनीय अवस्था होते. एकरी 50,000 अनुदानाची मागणी केली जाते. आंदोलनाचा दिला इशारा. गोणीचेही दर वाढले. पीक विम्याचा मोबदला रखडल्याने जामनेर तालुक्यामध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. विमा रक्कम न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले. गाळमुक्त धरण योजनेकडे दुर्लक्ष केले जाते. वाढत्या तापमानामध्ये जलसंकट गडद झालेले आहे. साक्री तालुका धरणातील निम्म्यांपेक्षा अधिक साठा गाळाने व्यापलेला आहे. पाणी टंचाईची भीषणता वाढलेली आहे. यंदा पाऊस कमी. जलताराने भूजल पातळी वाढणार. शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये आधार ठरणार. खरीप हंगामापूर्वी बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी सुरू आहे. उगवण क्षमता पाहूनच पेरणीचा निर्णय घेतला जातोय. रांजणी परिसरामध्ये शेतकऱ्यांची नियोजनबद्ध तयारी सुरू आहे.
जागांअभावी 14 गावांमधील सौर ऊर्जा प्रकल्प रखडलेले असून तळोदा तालुका प्रशासनाचे प्रयत्न सुद्धा ठरले फोल. पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. मुखेड परिसरामध्ये 2560 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात आले. सोयाबीनचे भाव वाढलेले असून फायदा मात्र व्यापारी शासनाचा. रेणापूर तालुक्यामध्ये 90% शेतकऱ्यांकडे सोयाबीनच नाही. बियाण्यांची कृत्रिम टंचाई केल्यास कारवाई करणार. कृषी अधिकारी सुभाष साळवे यांचा इशारा. बियाणे कंपनी प्रतिनिधींची घेतली बैठक. कापूस मका पिकांना भाव नसल्याने ऊस लागवडीकडे कल वाढलेला आहे. जवरखेडा परिसरातील हे चित्र आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे. वीज पुरवठा सुरळीत करा अन्यथा आंदोलन होणार. दुसंगवाडीच्या शेतकऱ्यांचा इशारा दिला जातोय. कुक्कुटपालन दुग्ध व्यवसायाला शेती संकटामध्ये सापडलेली आहे. निर्यात बंदीने कारखानदारांची कोंडी होते. शिल्लक साखर साठ्यामध्ये ओझे वाढणार. ऊस दरावरती विपरीत परिणामाची भीती होते. सततच्या अस्थिर धोरणाचा फटका बसतोय. पीक विमा कंपन्यांवरती गुन्हे दाखल करा. खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीमध्ये पालकमंत्र्यांची सूचना. बोगस बियाणे खत विक्रेत्यांवरती फौजदारीचे आदेश दिले जात आहे. कांदा उत्पादकांना दिलासा मिळतोय. 1235 रुपये दराने खरेदी सुरू आहे. सरकारचा निर्णय जखमीवरती मीठ सोडणारा असल्याची शेतकऱ्यांची भावना होते. कोयना जलविद्युत प्रकल्पात 64 वर्ष पूर्ण झालेली असून धरण वीज निर्मिती सुरू झाली होती 1962 साली. अर्ध्यांपेक्षा अधिक राज्याला लाईट. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून हमीभावाने कांदा खरेदी केली जाते. नाफेडच्या कांदा खरेदीमध्ये केंद्राचा साताऱ्यातून शुभारंभ. महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दिदी करणार नामदार शिवराजसिंग चौहान. प्रधानमंत्री आवास घरकुलांचे लोकार्पण. सोने 3190 तर चांदी 19,850 रुपयांनी स्वस्त झालेली आहे. सांगलीतील सोने चांदीचा 2 दिवसातील दर जीएसटीसह काय बघा. गुरुवारी होता 1,67,787 सोन्याचा दर तर चांदी 2,98,700 तर शुक्रवारी 1,63,564 तर चांदीचा दर होता 2,80,675. मान्सून सुसाट आज अंदमानामध्ये दाखल होणार. केरळमध्ये 26 मे रोजी भारतीय हवामान विभागाकडून माहिती दिली जाते. महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 जून दरम्यान येण्याची शक्यता वर्तवली जाते. अकोला येथे देशामध्ये सर्वोच्च 45.9 अंश तापमानाची नोंद होते. पेट्रोल डिझेल प्रत्येकी 3 रुपयांनी मागलेले असून पश्चिम आशियामधील युद्धाचा जनतेला फटका बसतोय. साखर कारखानदारीचे मरण उंबरठ्यावरती आहे. निर्यात बंदीमुळे मोडणार ऊस उत्पादकांचे कंबरडे. महागाई रोखण्यासाठी केंद्राचा तात्काळ प्रभावपणे निर्णय. केंद्राने हमीभाव दिला नाही तर अर्थकारण कोसळणार. कांद्याची आजपासून सरकारकडून खरेदी सुरू झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले गरिबांना पुढच्या वर्षामध्ये 15 लाख घरे मिळणार. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत 5 लाख घरांचे लोकार्पण. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.